तर गुड मॉर्निंग भावांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आपण तुम्हाला माहिती आहे आपण बद्रीनाथला चाललोय. तर आता आपण कर्णप्रयागमध्ये आणि कर्णप्रयागमध्ये मी तुम्हाला काल रात्री दाखवलं आपल्या समोर जी नदी आहे, दोन्ही नद्यांचा संगम झालाय. आता मी त्या ते संगम झालेला आहे आणि हा व्ह्यू आहे रूम समोरचा आपल्या. तर आता आम्ही पुढच्या दिशेला प्रवास करतोय. काल रात्रीच आम्ही बद्रीनाथला पोचलो असतो, पण काल रात्री बद्रीनाथला लँडस्लाईड झाली होती, त्यामुळं जाता आलं नाही. त्यामुळे आम्ही स्टे इथंच केला. आता बघूयात पुढं कसं काय करायचं. तर आम्ही कर्णप्रयाग मध्ये बाहेर फिरतोय आणि कसं काय बस स्टॉप आणि बोर्ड हा बस स्टॉप आहे, एवढा मोठा बस स्टॉप आहे कर्णप्रयागचा. तर आम्ही आता चहा प्यायला आलो. खरं तर कर्णप्रयागचे रस्ते हे बघू शकता, डांबर नाही आहेत, वेगळाच काहीतरी सीन आहे. कडी कडी जिथून वरतून येणार आहे कडी. यस, कर्णप्रयागचा जो बद्रीनाथ कडे जाणारा आहे, हे बघू शकता, हे लोक इथंच आहेत. तर चला, तर आम्ही आता निघालेलो आहेत बद्रीनाथाकडे. अरे बघू शकता तुम्ही, सगळ्या बसलेलो आहेत आम्ही आणि रूट एकदम घाट आहेत सगळे, त्यामुळं घाटात दमानं जावं लागते. 20-25 स्पीड आहे. ब्लॉक काढतोय, ब्लॉक झालं. तर आम्ही आता पिपलकोटीमध्ये आहे आणि आम्ही आता नाश्ता करायला चाललोय, कारण सगळ्यांना पण भूक लागली आहे. तर प्रवास या घाटात सगळ्या, त्यामुळे जास्त दाखवलं तर थांबत पण नाही आम्ही. तर बघूयात कुठे थांबलो तुम्ही, तुम्हाला दाखवेन थोडं. तर आम्ही इथं थोडं फिरत आलो. कसं आहे काय बघा. तर इथलं सुलभ शौचालय कसलं आहे बघा तुम्ही, वॉशरूम इथली कसली आहेत बघा, निसर्गाच्या सानिध्यातली वॉशरूम आहे तिथली. भारी आहे भाई. स्लाईड झाली होती सगळी, त्यामुळं काल आम्ही येऊ शकलो ना, नंतर आम्ही कालच बद्रीनाथाला पोहोचलो असतो. बघा काम चालू आहे इथं, त्याच्यामुळं काल राहिलेलं आमचं यायचं. याला पागल नाला असं म्हणतात, पागल नाला, कारण इथून सारखं लँडस्लाईड होत असते, त्यामुळं ह्याला पागल नाला असं म्हणलं जातं आहे. कंटिन्यू काम सुरू असतं इथलं, तरी पण सारखी लँडस्लाईड होत असतं इथं. तर आपण आत्ता बद्रीनाथला जाताना नरसिंहाचं मंदिर आहे, आता आलेलो आहेत. तर हे नरसिंह मंदिर, तर हे आहे भगवान नरसिंहाचं मंदिर. या मंदिराचं स्ट्रक्चर थोडं केदारनाथाच्या मंदिरासारखंच आहे. इथं आपल्याला फोटो काढता आला नाही आतून, कारण येतात फोटो काढू देत नाहीयेत. तर इथून आपण आता बद्रीनाथला जाणार आहे. तर चला आपण पुढं काय काय होतंय बघूयात. तर आपण थांबलो बद्रीनाथ मंदिराच्या अलीकडे 11 किलोमीटर. तर इथे प्रभू रामभक्त हनुमान यांचं मंदिर आहे. तर या ठिकाणी महारुद्र यानं भीमाचा जो गर्व आहे तो मोडलेला, म्हणजे ती कथा आहे बघा एक, की प्रभू राम चंद्राचे दूत हनुमानांनी ज्यावेळेस भीमाला जास्त गर्व झाला त्या शक्तीचा, ते शक्ती मोडायसाठी एका वानराला सोडून घेतलेलं आणि शेपटी त्यांची अशी खाली रस्त्यावर पडलेली.
उचलायला ते भीमाला लावलेली गोष्ट त्यावेळेस तर ती भीमाला जमली नव्हती. तुम्हाला गोष्ट माहिती असेल. तेच हे ठिकाण. इथंच भीमाचा गर्भ मारुतरायाने कमी केलेला. तर आम्ही आलेलो आहेत बद्रीनाथ मध्ये आपल्या हॉटेलमध्ये जिथं आपण स्टे करणार आहे. तर हे हॉटेल आणि ही रूम असा विषय आहे सगळा. वाव. इथल्या हॉटेलमध्ये फॅनच नसतात बिलकुल, कारण एवढी थंडी आहे ना इथं. सध्या 5 डिग्री सेल्सिअस आहे का नाही बाबा? 5-5. तर आपण आता बद्रीनाथ मध्ये आहे. हे बघू शकता तुम्ही बद्रीनाथ मधला व्ह्यू, निसर्ग. आणि आम्ही आता जिथं गोपालकृष्णांचा चरण पादुका आहेत, गोपालकृष्णांचे तिथे पाय आहेत ना, त्या ठिकाणी आपण चाललोत मी आणि प्रज्योत. त्यात एक सीन काय झालाय, आपण बद्रीनाथला आलो पण आपण जिथं मुक्काम केला होता कर्णप्रयाग मध्ये, तिथं राहिले माझी बॅग. त्यामुळे सगळा घोळ झालाय आता. आणि आपल्याला कुठे जायचंय दाखवतो मी. ते गुफा आहे ती एक, त्या साईडला एक गुफा आहे, तिकडे आपण चाललोय. त्याआधी आपल्याला बद्रीनाथाचं मंदिराचं दर्शन करून देईन मी, फक्त मंदिराचंच. कारण उद्या आपलं पहाटे बद्रीनाथाला अभिषेक आहे. तर सकाळी पण दर्शन होईलच, पण मूर्तीचं होईल की नाही हे माहित नाही. कारण इथं फोटो वगैरे काढू देत नाहीत. चा रिझन, बद्रीनाथाची इथली जी मूर्ती ती स्वयंभू मूर्ती आहे, त्यामुळे इथे काहीतरी शूट फोटो वगैरे काढू देत नाहीयेत. तर चला आपण बघूयात पुढं कसं कसं काय काय होतंय. तर बद्रीनाथ नगरी आहे ही, आणि आम्ही चाललोय. आम्ही पुण्यातून बूट घेतले, त्याचा खरंच फायदा झालाय. कारण आता बघतोय ना आम्ही, तुझा माईक राहिला ना वाटलं, तुला मला म्हणलं बाय माईकचं आपण आणलंय का. ओके. तर अजिबात पाय घसरत नाहीये, बूट घसरत नाहीये. आम्ही पुढे सरकतोय पण बूट काय जागा सोडत नाहीये त्याचे. सीन झालाय सगळा. नवीन शूज असल्यामुळे मॅच नाही झाला अजून. हे बघा आम्ही चाललोय इथे. तर इथं आहे ब्रिज. तर आपण चाललोय, आपल्या इथं ब्रिज आहे, बघू शकता तुम्ही. सीन 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 फक्त बघा आणि डोळ्यात साठवून घ्या तुमच्या पण. आम्ही तर घेतोयच. इकडे आपला इंडियाचा फ्लॅग. भारत माता की जय जय. तिकडे दाखवली पण. काकूंच्या चेहऱ्यावरचा ग्लो तुम्ही बघितला असेल. इतकं गुलाबी गुलाबी होत आहे ना इथं. रिझन पण यायचं कारण थंडी खूप आहे. ऑक्सिजन लेवल पण भरपूर कमी आहे बरं का इथं. थोडासा त्रास होतोय, थोडासा नॉर्मल याचा श्वास घ्यायला त्रास होतो थोडासा, कारण मी पळत आलोय थोडं आणि ऑक्सिजन लेवल पण खूप कमी आहे. तर बघूयात आता थोडं कसं कसं काय काय होतं. चलो. तर आम्ही आता ध्यान गुफा आहे ना, ध्यान गुफेकडे चाललोय. तिथं चरण पादुका, तिथं बद्रीनाथ मंदिर. मंदिर बद्रीनाथ मंदिर इथं आहे, ते बद्रीनाथाचं मंदिर आहे. आणि इकडं गुफा आहे, मेडिटेशन सेंटर, ध्यान गुफा. आम्ही तिकडे चाललेलो आहेत आता. चला. कहाँ पर है? यहाँ पे ये क्या आहे? ध्यान गुफा. ध्यान गुफा. एक महाराज पण बसतात, बघू शकता तुम्ही. ध्यान गुफा आहे आणि इथं हा निसर्गरम्य ठिकाण. आपल्याला इथे जायचंय. एवढं गार पाणी नाही तर गार पाणी.
विचारपास होईना एवढं गार पाणी घेतात. तुझं तुझं काय म्हणणं आहे भाऊ? काय ना सगळे एकदम मस्त आहे. काय डोंगर काय झाडी ओके मध्ये सगळे. नमस्कार नमस्कार. कुठं आहे नाही 3 दिवस झालं फोन लावतोय फोनच लागत नाही. आम्ही सध्या गुवाहाटीमध्ये आहे. बर काय झाडी काय डोंगर काय हॉटेल ओके मध्ये आहे. लोक मग कशी पळतात? तेच मी म्हणतो बरं. ते जाऊ शकतो म्हटलं आपण का नाही जाऊ शकतो. ए गोबा no bro ना ब्रो. ती बघ ती गाई बघायला लागली तुझ्याकडे. सरळ काढ, सरळ सरळ. तर आम्ही आता खडी पहाडी चढत आहोत. ते बघू शकता तुम्ही. आपला प्रज्योत आणि आपल्याला इथे जायचंय. चलो तर आम्ही खालून निघाल्यापासून तुझ्यासोबत साहेब येतात. शेवटपर्यंत येते बघतो आपल्यासोबत. रुकसो असा तर विषय आहे सगळा. चला तर आम्ही इथं आलेलो आहे. आमचा गैरसमज असा होता आम्हाला की ही वाटतं व्यास गुंफा आहे. इथं गोपालकृष्णांचे मंदिर. पादुका जशा तशा आहेत. पण इथून 2 किलोमीटर लांब आहे अजून. जे आपला गैरसमज होता ते मारुतीचं मंदिर आहे. मारुतीराय आहे तिथे. चला काही कळू ना त्यांचं तरी दर्शन घेऊयात आपण. आहा. बजरंग बली की जय. पवन जय बाई. पुत्र हनुमान की जय. कल्पितमासनं हिमजलै स्नानं चरुराम्बरम् नानारत्नविभूषितं मृगमदाङ्कितं चन्दनं जाती चंपकया निधे पशुपते तुम्ही एक साधू दिसतो. यत्कल्पितं गृह्यतां सौतेपयोपभोगरचना गुप्तगंगा आहे खाली. निद्रा समाधिस्थिते. राम राम बाबाजी. नीचे जय जा श्री राम. सकते हैं? ओके ओके चलिए. ठीक आहे. तर इथे खाली महादेवाचं शिवलिंग आहे आणि गंगा आहे, गुप्त गंगा आहे इथे. तर आपण दर्शन घेऊयात. गुफेत आहे खाली त्यामुळे थोडं झुकून जावं लागणार आहे आपल्याला. चला. नमः पार्वती पतये शिव. प्रज्योत तुला व्हिडिओ निघतोय ना, फ्लॅश चालू कर तुझा. गंगेचा आवाज येतो इथे आणि एक सीन होतोय, तोंडातून धूप येते आपल्या. तर आपण गुफेत आलेलो आहे आणि गुफेत इथे शिवलिंग आहे, बघू शकता तुम्ही. मागून आहेत हे शिवलिंग आहे आणि खाली गंगा माता आहेत. तुम्हाला आवाज येईल, एक मिनिट ऐका. ही गुप्त गंगा आहे. आपण इथल्या गंगेचं पाणी प्यायचं, गंगाजल प्यायचं. आपण बघूयात गंगाजल आपल्याला प्यायला येते का. तर दुसरी तिसरी कुठली वाफ नाही बरं का. माझ्या तोंडातून येतात त्या वाफ. तर आपण हे एका विशिष्ट प्रकारे गंगा घेणार आहोत. ये पुढे थोडा प्रज्योत. वा महादेवांना नमः पार्वती पतये शिव हर 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 महादेव शंभो हरो हर 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 हर. परम आनंद गुरु आनंदम परम आनंदम. इससे बढ़कर कोई आनंद है ही नहीं. अशा तऱ्हेने दापकात का होईना आम्ही आलेलो पोचलो. चरण पादुकांपाशी. शरण पादुका आहे आणि इथून नीलकंठ बेस कॅम्प. हे ते तिकडचा सीन दाखव बाई.
एक गाणं आहे महादेवाचं, सुख की आहट आस भी तू है, बुझने ना पाए वो प्यास भी तू है, तू ही मेरा राम बोली तू ही घनश्याम. ह्याच्यावरून हे बघून ते आठवते आणि मला अजून एक जण एका जणाला बघितल्यावर ते वाटतं, तू ही मेरा राम बोली तू ही घनश्याम. हा शंभो तवाराधनम. तुलसी जंजर टी फ्री. खूप लहान लहान मुलं पण येतात. आपल्या महाराष्ट्रामधल्या लोकांनी बघावं, नाहीतर आपल्या इकडे चालू आहे नको तेच. चला इकडे इकडे इकडे. इथे पण मूर्ती आहे कोणाची तरी, माझ्या मते मूर्ती आहे ही. मूर्ती काहीतरी वेगळाच विषय हा, पण आहे ते दगडावर प्रत्येक काही ना काहीतरी आहेच. चरण पादुका शिला आहेत भाई या. शंभो. तर या आहेत चरण पादुका भगवान विष्णूंच्या, म्हणजे भगवान बद्रीनाथांचा. आपण बघू शकता परफेक्ट चरण कमल आहेत. इथं मधलं पायाचा अंगठा, अलीकडचं बोट, मधलं बोट, छोटं बोट, करंगळी, छोटं बोट असं दिसतंय परफेक्ट. बघू शकता तुम्ही. नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. तर आपण इथे आलेलो आहेत, तुम्ही व्ह्यू बघू शकता. आपलं चरण शिलांचं तर दर्शन झालेलं आहे आणि आत इथे काय ते आपण बघायला आलेलो आहेत. तर बघूयात चला. काहीतरी लिहिले. चला आहे का विचारात कोणाला? नाही, कोण नाही. शंभो. ऋषी केव ऋषी राहतात. ते कोणतरी राहत आहे का कोणा? नाही, ऋषी केव केव आहे ते, पण बाहेर चहा फ्री आहे. आत कोणीच नाही वाटतं. ये कसा आहे चहा बघू ना. ऋषी ऋषी. शंभो मग पार्वती. भारी वाटतं इथे येऊन. खूपच भारी असं वातावरण आहे. इथे एक चहा भेटतोय असा. चहा आहे का पुण्यात? अमेरिकानो नाही आहे चहा. आहे चहा इथं. वॉट सुखप्राप्त. ब्रो. जिंजर टी. फ्री जिंजर टी इन पहाड. काय वाटतंय बघा तुम्ही. खरंच एकदा आयुष्यात माणसाने बद्रीनाथाला येऊन जावं आणि बद्रीनाथाला आल्यावर इकडे एकदा येऊन जावं. खरंच चरण पादुकांकडे. चरण पादुकांकडे. यस. तर आपण आता चाललोय माणा मध्ये. माणा गाव म्हणजे जिथं भारताचं पहिलं चहाचं दुकान आणि शेवटचं चहाचं दुकान आहे, असं आपण तिकडे चाललोय आता. तर जाताना तुम्ही हा सीन बघू शकता एकदम. अच्छा हां, अजून काय काय तिथे? तिथे व्यास गुंफा आहे. ओके. तो आणि बोर्ड आहे तिथं. गावातील जे लोक असतात हां. त्यांनी विणलेले स्वेटर वगैरे जे असतात ते तिथे छान विकायला बसलेले असतात. अच्छा. अशा पद्धतीचं गाव आहे. तर हे आहे माणा गाव आणि माणा गावात आपण चाललोय चहा प्यायला, जिथे सगळ्यात पहिला आणि शेवटचं चहाचं दुकान आहे. तर सगळे चाललेलो आहेत आम्ही. हे पूर्ण माणा गाव आहे. 2 किलोमीटर चालायचं आहे. 2 किलोमीटर खास आम्ही चहा प्यायला चाललोय. इथे होमस्टे पण आहे माणा गावामध्ये. आबा थंडी वाजते की नाही? भरपूर वाजते. दम लागला? दमही थोडासा. तर हे इतकी दुकान आहेत. गावात बसतेलं आहे इथे एक छोटंसं.
तर आम्ही आता गणेश गुंफा म्हणून आहे तिथं आहे. तर गणेश भगवान गणपती इथं ध्यान करत बसलेले. ही आहे गणेश गुंफा, स्वयंभू गुंफा आहे ही. तर ही आहे भारतातलं पहिलं चहाचं दुकान. तर इथं आपण चहा पिऊयात आणि निघूयात. वा, याच्या पलीकडे चीनची बॉर्डर सुरू होते. हे बघा बॉर्डर, ही चीनची बॉर्डर होय ना बाबा. तर ही आहे व्यास गुंफा. आपण जाऊयात. तर मामांनी आणि बाबांनी आमच्यासाठी इथं लग्नाला एक मुलगी स्थळ बघतात माझ्यासाठी. तर याच्यावर तुमचे 2 शब्द. काय नाही, आम्हाला बद्रीनाथ क्षेत्रातल्या एखाद्या पुजाऱ्याचीच मुलगी हवी आहे आणि ते जर आमच्या वेदांसाठी मिळाली तर फार आनंद होईल. कदाचित आम्ही आता उरकून पण येऊ शकतो. जनता को आप मूर्ख समझना बंद कर दीजिए. इस प्रकार की बचकाना बातें किसी के गले नहीं उतरती, लोग मजाक उड़ा. तर आम्ही इथं सरस्वती नदीचा उगम आहे तिथे चाललो. तिथं भीमशिला आहे, पण त्या आम्ही तिकडे जायचं आधी. छोटी छोटी घर आहे तिथं. तर आम्हाला इथं हा सांग मामा. 2 ते 3च माणसं राहू शकते. इकडे बघून सांग मामा. खूप छोटी छोटी घर आहे तिथं. हे बघा छोटे दरवाजे आहेत. त्या माणसांची उंची पण जरा कमीच आहे. 2 ते 3 माणसं एका खोलीत राहू शकतात फक्त. अच्छा, पण मस्त आहे, छान आहे. निसर्गरम्य ठिकाण आहे एकदम. छान मस्त पैकी ठिकाण आहे. हे बघू शकता तुम्ही, घर केवढं आहे. हे एवढंच आणि इकडं एवढंच. कसं केलं असेल यांची यांनाच माहिती. तर आपण इथं आलेलो आहे. तर इथलं महत्व आपल्याला बाबा सांगतील. चला पुढे. या ठिकाणी हा, सरस्वती नदीचा उगम या ठिकाणी झालेला आहे. सरस्वती नदी ही एवढी आवाज करते बघा. आवाज कदाचित येत असेल आपल्याला. या ठिकाणी गणपती आणि व्यासजी श्रीमद भागवत कथेचं या ठिकाणी वर्णन करत होते आणि गणेशजी या ठिकाणी लिहित होते. हा सरस्वतीचा आवाज जो आहे भरपूर जास्त येत होता, त्यामुळे ते डिस्टर्ब होत होते. मग त्यांनी सरस्वती मातेला विनंती केली, म्हणजे या नदीला विनंती केली की तुझा जो आवाज आहे तो थोडा शांत कर. पण सरस्वतीने ते ऐकलं नाही, नदीने ते ऐकलं नाही. तरी व्यासांनी 2-3 वेळा सांगितलं, पण तरीही ऐकलं नसल्यामुळे सरस्वती नदीला या ठिकाणी शाप दिला की तू जमिनीवर राहणार नाही, तू जमिनीच्या आतून वाढशील, म्हणजे तुझा आवाजच कोणाला येणार. असं हे ठिकाण. या ठिकाणी सरस्वती नदी पहिलीच आणि शेवटची या ठिकाणी बघायला मिळतो. बाकी प्रयागराज मध्ये गुप्त आहेत. प्रत्येक ठिकाणी सरस्वती नदी ही पोटातून वाहिलेली आहे, पण या ठिकाणी फक्त सरस्वती नदीचं आपल्याला दिसते. ती इथं दुसरी जी वाहणारी नदी आहे ती अलकनंदा आहे. अलकनंदा आहे आणि ही मात्र सरस्वती नदी आहे. या ठिकाणी एक दगड टाकलाय, तो भीमाने टाकलेला आहे. ज्यावेळेला पांडव त्या ठिकाणी निघाले होते, पांडव त्यावेळेला स्वर्गारोहण करायला लागले होते, त्यावेळेला जायला रस्ता मिळत नव्हता, म्हणून त्या ठिकाणचा जो दगड आहे तो भीमाने त्या ठिकाणी टाकला आणि मग पांडव स्वर्गाकडे निघाले. तर पांडव ज्यावेळेस स्वर्गारोहणीला आले त्यावेळेस त्यांच्यातलं कोण कोण कसं कसं कुठं काय काय केलं ते बाबा आपल्याला सांगणार आहेत. त्यांचे स्टॅच्यू आहे तिथं, स्टॅच्यू आहेत, तर त्यांच्याबद्दल बाबा आपल्याला सांगतील. तर हे आहे सहदेव.
हे पहिल्यांदा स्वर्गाकडे जात असताना पहिल्यांदा देहत्याग यांनी केला. हे सहदेव हे प्रख्यात ज्योतिषशास्त्रवादी होतो, प्रख्यात ज्योतिषी, तसेच आयुर्वेदामध्ये फार मोठं काम यांनी केलेलं आहे. असे हे सहदेव. तर पुढं नंतर सहदेवानंतरची देहत्याग केला द्रौपदी. द्रौपदी म्हणजे पांडवांची पत्नी ही असणारी ही द्रौपदी. त्या द्रौपदीनं पूर्ण महाभारत हिच्यामुळे घडलं आणि बरेचसे पात्रता हिने केली म्हणून ती स्वर्गात न जाता तिचा देहत्याग पृथ्वी तलावरती झाला. त्याच्यानंतर हे जे गेले ते नकुल आहेत, यांनी शकुनी मामाचे पुत्र उल्लकू यांचा वध केला होता म्हणून हेही ह्या पृथ्वी तलावरती राहिले. त्याच्यानंतर हे आहेत सर्वश्रेष्ठ धनुर्धारी अर्जुन, पण तरीही हे स्वर्गात जाऊ शकले नाहीत. यांच्या पृथ्वी तलावरती देहावसान झालं. भगवान गोपाल कृष्णाला उलट प्रश्न विचारणार आहे. उलट प्रश्न विचारणार तर असायलाच पाहिजे, त्याशिवाय भगवंतही आपल्या कोणती गोष्ट आपली त्या प्रश्नाचं निरसन करू शकणार नाही, विचारणारही पाहिजे. पण अर्जुनाची अशी काही भरपूर पाप होऊन गेली, त्यामुळं अर्जुन या ठिकाणी पृथ्वी तलावरती राहिला. 4 जणांमध्ये अर्जुन राहिलेला आहे. म्हणजे पहिल्यांदा सहदेव, नंतर द्रौपदी, नंतर नकुल आणि नंतर अर्जुन, आता नंतर भीम. आता हे जे भीम आहे या भीमाने भरपूर पराक्रम करून बरेचसे दुर्योधनाची छत फाडून ज्या महाभारताचं सार्वभौमत्व त्यांनी घेतलं. पण या 4 जणांपेक्षा हे थोडे श्रेष्ठ होते. भरपूर पुण्य यांनी केलं होतं. स्वतः खात, अन्न भरपूर ग्रहण करत आणि इतरांनाही ते देत. हे त्यांचं अन्नदानाचं सगळ्यात मोठं पुण्य म्हणून ते धर्मराज युधिष्ठिराच्या आधी ते गेले. नंतर धर्मराज युधिष्ठिर हे मात्र सदेह स्वर्गामध्ये गेले. या ठिकाणी हे धर्मराज युधिष्ठिर नीतीनं आणि धर्माने वागणारे धर्मराजा युधिष्ठिर. युधिष्ठिरांना धर्मराज अशी पदवी मिळालेली होती, त्यामुळं धर्मराज हे धर्मासारखेच वागले म्हणून सदेह स्वर्गामध्ये धर्मराज. सगळ्यात महत्वाचं म्हणजे धर्मराजा बरोबर एक श्वान होत आणि तेही श्वान या ठिकाणी दाखवलं की ते स्वर्गामध्ये गेलेलं आहे. अशा 5 मूर्ती या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. आणि समोर हा जो रस्ता जातोय तो म्हणजे वसुधारा म्हणून या ठिकाणी आहे. साधारण 8 किलोमीटर पुढे आहे असं या ठिकाण आहे. चलो थँक्यू. तर आपण बद्रीनाथ धामापाशी आहे. तर इथे आपल्याला शालिग्राम दिसतेल आहे. तर या शालिग्रामाचं महत्व म्हणजे या शालिग्रामामध्ये चक्र दिसते आपल्याला. ते बघा हे चक्र, आणि हे चक्र कोण माणूस वगैरे नाही बनवत, तर हे चक्र एक किडा असतो, किडा हे बनवतो. आज तुम्ही बघू शकता, हे बघा प्रत्येकामध्ये हाताने बनवलेलं नाहीये, ते छोट्या दगडामध्ये पण आहे. हे बघा तुम्ही, दगड किती छोटा आहे. असा विषय आहे सगळा. तर आम्ही आलोय दर्शनाला आणि इथे आपला बद्रीनाथाचं मंदिर आहे. वा, आम्ही चाललोय दर्शनाला. आज त्यांनी शूट करू दिलं तर ठीक. तर आम्ही आता इथं गरम पाण्याचे जे कुंड आहेत त्या कुंडापाशी आलोय. उद्या सकाळी तर येणारच आहे, पण आता पण आलोय. तुम्ही बघू शकता असं वाफा येतात गरम पाण्याचं, एवढं गरम पाणी आहे. गरम पाणी
जगनारायण इथं नारद मुनींनी बसून तपश्चर्या केली होती. आज हीच ती शिला आणि हे गरम पाण्याचे कुंड बघू शकता किती वाफा येतात. तर आम्ही आता इथे क्रिकेट खेळतोय. आहे लाईट गेली. ये बॉल सगळं झालेलं आहे आता आणि आजचा ब्लॉग इथेच संपतोय. आम्ही म्हणजे सकाळी पहाटे 3 वाजता उठायचं आहे आम्हाला आणि अभिषेकाला जायचं आहे. त्यामुळं आम्ही झोपणार आहेत लवकर. तर चलो, शुभरात्री, गुड नाईट.